2 दिवस झालं नाचणीची खिमटी संपली आहे शियाची, म्हणून म्हणलं रोज तेच तेच देण्यापेक्षा आज म्हणलं मसाला ओट्स बनवूया. माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी टाकून तिच्यासाठी ओट्स बनवलं. तर खरं म्हणलं खाती का नाही काय माहिती, पण मॅडमने आमच्या खाल्लं, पण त्यामुळे तिला लागले जुलाब, तिला ते पचलंच नाही. प्रत्येकालाच नवीन काहीतरी ट्राय केलं की पचल नाही तर सूट होईल असं नसतं. त्यामुळे शियाला मी एकच टाईम ते करून दिलं, परत काय दिलंच नाही. मग माझा आज उपवास होता, कारण की आज चतुर्थी होती. पहिल्यांदा डिलिव्हरीनंतर म्हणजे लाडूच्या डिलिव्हरीनंतर मी आज फर्स्ट टाईमच उपवास धरणार होते. त्यासाठी मग खिचडी वगैरे करून खाल्ली. आणि आमच्या मॅडमांनी बघा, मी भांडी घासते ती एक एक करून सगळं खाली काढून टाकते. म्हणजे असा पसारा आमचा करायचा चालू असतो. आणि जर लाडू माझ्याजवळ आली किंवा लाडानं मी तिला जवळ घेतलं तरी हे असे चाळे चालू असतात. म्हणजे शिया काय करते, माझ्याजवळ येऊ नकोस, म्हणजे आईजवळ जाऊ नको म्हणून तिची केसं वळ, तिला मार, अशी दोघींची भांडणं असतात. तेच जर मी माझ्याजवळ नसली किंवा माझं लक्ष नसलं की बघा किती ह्या चांगल्या खेळतात, आणि जर माझं लक्ष गेलं की मग परत भांडणं ह्यांची चालू होतात. आणि मोठी बहीण म्हणून बघा, बारक्या बहिणीला कसं इथं झोपवायचं चालू आहे, जुजू करून झोपवत होती ती, पण शिया काय तिच्याजवळ राहायला तयारच नव्हती. खेळत होतं तोपर्यंत बाबा आला, आणि बाबा आला की बघा किती आमचा आनंद एवढा असतो की डायरेक्ट पळतच जातात बाबाकडं की घे म्हणून. जणू काय आईनं ह्यांना दिवसभर मारून कुंडूनच ठेवलेलं असतं असं दाखवतात बाबाच्या समोर. म्हणजे आईनं किती पण करा, काही नाही यांना फरक पडत बरं का. शेवटी बापाच्या लाडक्यानं, आणि बाबा आला की यांची किती मस्ती चालू असती. आणि जेवायला तसा पण टाईम होता, म्हणून खडूसला म्हणलं माझा उपवास सुटायला टाईम आहे, तुम्हाला उशीर लागतो, आणि किती उशीर लागतो हे तुम्हाला पुढं कळलंच. मग त्यांनी जेवाय घेतलं, तुम्ही जेवताय तोपर्यंत म्हणलं खीर करते, काहीतरी गोड झालंच पाहिजे आज उपवास आहे म्हटल्यावर नैवेद्य दाखवायला. म्हणून मग मी खीर केली, त्यांना सर्व केली, देवांना सुद्धा नैवेद्य दाखवला. देवपूजा मी आधीच केलेली होती, पण त्यानंतर मी खीर करून फक्त नैवेद्यच दाखवला. आणि आता तुम्ही बघू शकता, मी 10:15 वाजताना उपवास सोडायला बसली तरी ह्यांचं अजून जेवण चालू होतं. मी 9:15ला ह्यांना जेवण वाढलेलं आणि ह्यांचं जेवण झालंय 10:15 वाजता, म्हणजे समजू शकता तो.